अशा प्रकारची विनंती करण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या ज्या संस्था आहेत त्या ग्रामीण जनतेच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. 1962 साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर तालुका पंचायत आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद या संस्थांची निर्मिती केली. त्याचं एकच कारण होतं की विकास हा गल्लीबोळापर्यंत गेला पाहिजे, सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणून ह्या संस्था आपल्या दृष्टीने ग्रामीण जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. आता खरं या निमित्ताने शरददांना धन्यवाद देईन, कारण त्यांना आपण आपला माणूस म्हणतो. ते आपलेपणा त्यांनी मंगेश अण्णाला तिकीट देऊन जपलेलं आहे असं मी म्हणेन. कारण मंगेश अण्णा तिकीट देताना त्यांनी अतिशय संघर्ष त्यांना सोसावा लागला, परंतु तेवढं करून देखील त्यांनी मंगेश अण्णाला उमेदवारी दिली. याचं कारण फक्त पिंपळवंडी गाव हे एक राहिलं पाहिजे. पिंपळवंडी गावामध्ये वाद नको आहे. वास्तविक पाहता आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत तसं वेगवेगळ्या पक्षाची सगळी मंडळी जरी असली तरी आम्ही वाद वगैरे कधी करत नाही आणि ज्या मार्गाने जायचं आहे त्याच मार्गाने आपण जात असतो. मी सुद्धा पंचायत समितीची निवडणूक 1997 साली प्रसन्न अण्णांनी मी लढवली. आमच्याबरोबर आदरणीय भीमाशेठ गडगे होते. त्यांचा फॉर्म अण्णांनी बाद केला छाननीमध्ये. हा बाद झाला, तो फॉर्म बाद झाल्यानंतर मी प्रचाराला, आता मला जोडीदार नाही ना कुणी, मी प्रचाराला खांबडीला गेलो. कार्यकर्ते हुशार असतात, त्यांनी मला सांगितलं तुमचा जोडीदार कुठे. आता मला जोडीदारच नाही तर सांगू काय. मी अक्षरशः प्रचार बंद केला, प्रचाराला गेलोच नाही. 3 का 4 दिवस मतदानाला राहिले आणि त्यांचा फॉर्म स्टँड झाला. पण मी प्रचाराला बाहेर गेलो नाही, पण पिंपळवंडी सोडली नाही आणि माझ्या पिंपळवंडीवर मी खरं निवडून आलो. एवढी एकी माझी या गावची आहे. त्यामुळं आता जयसिंगांना जरा टेन्शन आलं असं मी त्यासाठी उभा आहे. कसं झालंय, भावकीमध्ये 2 जण उभे राहिले, एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती. म्हणजे समोरच्या व्यक्तीला निश्चित त्याचा शॉक बसतो, उमेदवार असल्यावर त्याला ते वाटतं. परंतु तसं जयसिंगांना तसं बिलकुल होणार नाही. आमचं गावचं असं असतं, ठरलं म्हणजे ठरलं. काय होतंय, तो माघार घ्यायला तयार आहे, पण इंजेक्शन देणारी बरीच मोठे लोक आहेत, त्याच्यामुळं तो होत नाही. आणि आम्ही आता त्याला काही प्रयत्न करणार नाही. आम्ही मतदानातून त्याला दाखवून देऊ, एवढंच या निमित्ताने सांगतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणता मंगेशांना एक मताने पडले, एक मताने पडले नाही, एक मताने हे झाले, कमी झाले. परंतु बंधूंनो, तुम्हाला मी सांगतो, जे निवडून आलेत ना त्यांचा दादा त्यांना आशीर्वाद आहे. कारण त्यामुळं एक मताने पराजय झाला असं काही भाषणामध्ये म्हणू नका. त्यांच्या आशीर्वाद घेऊनच त्यांनी फॉर्म भरायला गेलेले. आणि खरं या राजकारणामध्ये आतल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, परंतु बरेच जण म्हटले का बा एक मताने, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तसं काय म्हणू नका, ते आपलेच आहेत. एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला या निमित्ताने धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.